भडवले ते बोरिवली अशी कोकणातून प्रवास करणारी एसटी बस क्रमांक MH20-2943 यामध्ये प्रवासी रवींद्र बाबूराव चव्हाण वय 55 वर्ष राहणार घाटकोपर आणि त्यांची पत्नी आपल्या घरी निघाले होते। प्रवासादरम्यान त्यांना झोप लागली। त्यानंतर एसटी बस इंदापूरच्या पुढे आली असताना त्या महिलेला जाग आली। तिने पतीला आवाज दिला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पती बेशुद्ध असल्याचे तिच्या लक्षात आले। यावेळी एसटी वाहक व चालकांच्या सदर बाब लक्षात येताच त्यांनी एसटी बस पेण उपजिल्हा रुग्णालयात आणली। त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत असल्याचे घोषित केले। चिंचवली खेड्यातून सोबत निघालेली नवरा बायको यांचा प्रवासादरम्यान कोणतीही खबर न लागताच पतीची अचानक प्राणज्योत मावळल्याने पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला। सदर व्यक्ती नेमका कसा मृत झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सदर घटनेची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। गाडी रामवाडी स्टँडपाशी असताना त्यांना अचानक चक्कर आली असं समजलं। त्याच्या सांगण्यात असं समजलं की चक्कर आली। गाडी उभा केली, 5 मिनिट साईडला घेतली, नंतर पाणी मारलं थोडं, लगेच 10 मिनिटात पेनमध्ये गाडी घेऊन आलो स्टँडला। स्टँडला येऊन 2-5 मिनिटं बघितलं, रिक्षा साहेबांना सांगून विचारून बघितलं तर डायरेक्ट गाडी स्टँडला घेत रिक्षावाले थांबले नाहीत, डायरेक्ट गाडी स्टँडला आली। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।